आपण काय करूया की जो आपला प्रॅक्टिस सेट 7.4 आहे तर त्यातला सेगमेंट वाला जो समजा फॉर्म्युला आहे तर तो यूज करून हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा काय येतं इन अ फिगर 7.43 ओके ए इज द सेंटर ऑफ सर्कल अँगल ABC म्हणजे हा अँगल दिलेला आहे आपल्याला 45 डिग्री म्हणजे थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे। AC इज अ रेडियस ऑफ सर्कल। आता AC जर रेडियस आहे तर रेडियस आपल्याला गिव्हन आहे 7√2। यानंतर आपल्याला फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट BXC म्हणजे हे जे डार्क केलेलं दिसतं तुम्हाला आतमध्ये तर एवढा सेगमेंट आपल्याला फक्त फाइंड आउट करायचा, बाकी एवढं काही जास्त या एक्झाम्पल मध्ये करायचं काम नाही आपल्याला। म्हणजे सर्कल पूर्ण आपल्याला फाइंड आउट करायचं नाही तर फक्त हा सेगमेंट फाइंड आउट करायचा। लक्षात आला असेल तुमच्या। आता याला नेमका सॉल्व्ह करताना आपला जो फॉर्म्युला आहे तर तो आपल्याला आठवायचा आहे की जो सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला होता की जो समजा आपण सेक्टर जो फाइंड आउट करतोय सेक्टर ओके एरिया ऑफ सेक्टरचा जो फॉर्म्युला असतो आपला तर तो वेगळा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वेगळा आणि एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला वेगळा। तर हे दोन्ही वेगवेगळे फॉर्म्युले मी सकाळी तुम्हाला सांगितले। तर आता आपण यूज करणार आहोत एरिया ऑफ अ सेगमेंट ओके एरिया ऑफ अ सेगमेंट कारण आपल्याला सेगमेंट काय सांगितलेलं आहे बघा परत एकदा एक्झाम्पल सेगमेंट करायचंय बघा एरिया ऑफ अ सेगमेंट BXC ओके। मग आता आपण तो फॉर्म्युला लिहूया एरिया ऑफ अ सेगमेंट इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागत असतं तर आपल्याला घ्यावं लागतं बाहेर म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर R स्क्वेअर R इज कॉल्ड एज अ रेडियस ऑफ सर्कल देन आतमध्ये आपण काय घेत असतो तर आतमध्ये घेतो आपण पाय थीटा अपॉन याला अपॉन मध्ये टाकावं लागतं 360 कारण वर्तुळाचं पूर्ण मेजरमेंट जे असतं तर ते 360 असतं। त्यानंतर या साईडला आपण घेत असतो साइन थीटा आणि अपॉन मध्ये याच्या पण अपॉन मध्ये आपण घेत असतो 2 ओके। तर हा आहे फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ सेगमेंट। आता जो R आपल्याला दिलेला आहे तर तो एक्झाम्पल मध्ये बघा परत R काय दिलेला आहे आपल्याला तर बघा R ची जी व्हॅल्यू आहे तर ती AC ची व्हॅल्यू 7√2 सेंटीमीटर ओके। तर यामध्ये आपण टाकूया 7√2 सेंटीमीटर। तर हे जे 7√2 आहे तर याला आपल्याला स्क्वेअर करावं लागेल कारण R ला स्क्वेअर दिलेला आहे वरती। आता जो पाय आहे तर पायची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला एक्झाम्पल मध्ये काही गिव्हन आहे का बघून घ्या बघा आहे का काही गिव्हन नाहीये। तर अशा वेळेस आपण एक तर 22/7 व्हॅल्यू किंवा 3.14 सुद्धा घेऊ शकतो। मग आपण काय करूया तर या एक्झाम्पल मध्ये वरती 3.14 अशी व्हॅल्यू घेऊ पायची। आता इंटू थीटा आता थीटा तो अँगल दिलेला आहे आपल्याला की जो अगोदरच बघितला आपण तो होता 45 डिग्रीचा आणि अपॉन मध्ये 360 टाकायचे आपल्याला नंतर मायनस आता समोर जो आहे तर तो साइन आणि साइन थीटा आहे परत म्हणजे 45 डिग्री आणि अपॉन मध्ये किती 2। आता साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू जी आहे तर ती टेबल मधून आपण सहज लिहू शकतो पण याचा स्क्वेअर करून घेऊ बघा याचा स्क्वेअर होईल 49 7चा आणि √2 चा जो स्क्वेअर आहे तो 2च राहील ओके। आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलं तर 45 ना आपण 360 ला भाग देऊन टाकू एकदा 45 ना जर 360 ला भाग जर दिला तर बघा 45 ला 8 न मल्टिप्लाय करून बघूया 45 इंटू 8 बघा 8 5 40 4 इज द कॅरी 8 चौका 32 आणि 4 36 म्हणजे 8 चा भाग जातोय तर त्यामुळे इकडे 8 राहतील ओके आणि वरती राहतील 3.14 मायनस आता हा जो साइन 45 आहे तर ही टेबल नुसार व्हॅल्यू जी असते तर ही असते 1/√2 साइन कशाची 45 ची आणि अपॉन मध्ये करूया 2 ओके। तर हे असं मिळालं आपल्याला। आता आपण काय करूया तर हे जे √2 आहे तर हे खाली घेऊन टाकू पण त्या अगोदर याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 98 होत आहे ओके 98। आता नंतर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा इकडे राहिलं 3.14 ओके। आता अपॉन मध्ये काय राहिलं तर ते लिहिण्याच्या अगोदर आपण काय करूया तर हे जे आहे तर याला थोडं शॉर्ट मध्ये करूया। जर इकडे जर आपण समजा याला जर आपण सपोज एक 2 न जर मल्टिप्लाय करायचं ठरवलं समजा 2 न तर हा 2 कॅन्सल होऊ शकतो तर त्यामुळं जर 2 न जर मल्टिप्लाय केलं आपण आतमध्ये तर इकडे 4 राहील कारण इकडे जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 4 जा 8 होत आहेत तर त्यामुळे या 2 न इकडे 8 ला आपण डिवाइड करू शकतो आणि इकडे जर 2 लिहिले आपण तर या 2 न या 2 ला डायरेक्ट डिवाइड करू शकतो आणि मायनस हे राहील 1/√2 अशी व्हॅल्यू राहील फक्त म्हणजे ते 2 काय झाली ते समजलं असेल तुम्हाला या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय केलंय ओके। आता पुढची जी स्टेप आहे तर ती नेमकी कशी करायची तर याला रॅशनलाइज करायचं आपल्याला हे जे दिसतं ना हे √2 आलं तर याला रॅशनलाइज करायचं तर रॅशनलाइज करणे ही मेथड खूप सोपी असते 98 आणि आता ब्रॅकेट मध्ये 3.14 आणि अपॉन 4 मायनस 1/√2 आणि याला √2 न मल्टिप्लाय करायचं आणि वरती सुद्धा √2 न मल्टिप्लाय करायचं तर हे रॅशनलायझेशन होत असतं अशा पद्धतीनं। आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर हे नेमकं कसं सॉल्व्ह करता येईल सोपं आहे खूप फक्त फोकस करा स्क्रीनवर तुम्हाला जरी समजा मोठमोठ्या संख्या दिसत असतील तरी सुद्धा खूप सोपं आहे।
बघा काय करणार आपण, तर आता हे जे 98 तुम्हाला दिसत आहेत 98, तर हे 98 तर जसेच्या तसे येतील. आता हे 3.14 ऍज इट इज आपण किती 4 मायनस, आता हे √2 फक्त 2 राहतील कारण रूटचा सिम्बॉल निघून जाईल. √2 न 1 ला मल्टिप्लाय केलं तर हे राहील √2. ओके, तर हे असं बनलं. आता जर याचे आपण डिनॉमिनेटर जर का सेम केले तर हे कसं मिळेल नेमकं आपल्याला, तर हे राहील 3.14 अपॉन 4 मायनस, आता इकडे जर का समजा 2 न जर आपण मल्टिप्लाय केलं तर हे किती यायला पाहिजे, तर यामध्ये येईल हे 2√2 अपॉन किती 4, तर हे झालं सेम झालं. डिनॉमिनेटर जे आहेत तर ते सेम होऊन गेले. आता 98 इन रूट 3.14 मायनस 2, आता √2 जो आहे तर त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती एक्झाम्पल मध्ये गिव्हन आहे का एकदा बघून घेऊ आपण. √2 ची व्हॅल्यू गिव्हन नाहीये, पण आता √2 ची जी व्हॅल्यू आहे तर ती किती असते, तर ती किती येते, तर ही या ठिकाणी तुम्ही सुद्धा एक काढून बघू शकता. आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये ही व्हॅल्यू होती की जी √2 ची व्हॅल्यू होती. आता √2 ची व्हॅल्यू येते 1.41. ओके, आणि अपॉन याला किती राहील, तर याला राहील अपॉन मध्ये 4. ठीक आहे, आता या 4 न 98 ला भाग जातोय का, तर नाही गेला तरी सुद्धा चालतो, पण याला सॉल्व्ह करता येईल आपल्याला आता, कारण 3.14 मधून हे आपण मल्टिप्लाय करून सहज सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे हे बघा काय करायचं, 3.14 तर आहेच, पण इकडे काय दिलेलं आहे 1.41 आणि इंटू आपल्याला किती करायचे 2 करायचे. 2 1 जार 2, 2 4 जार 8 आणि 2 2 जार 2, म्हणजे यातून हे सबट्रॅक्ट करावे लागतील आपल्याला. हे असं सबट्रॅक्शन बनल. बघा काय बनल सबट्रॅक्शन, हे 2, आता या 3 मधून 1 इकडे टाकला 11 झाला, 11 मधून 8 मायनस केला तर हे किती राहिले 3 राहिले आणि इकडे 1 राहिला, म्हणजे 1 पॉइंट किती आन्सर आलं बघा. तर जर समजा आपण हे जर सबट्रॅक्शन केलं तर व्यवस्थित आपला आन्सर जे समोर तर ते आपल्याला सबट्रॅक्शन आणि हे डिवायडेशन करून जे काय आन्सर मिळेल तर ते आपल्याला मांडायचं आहे. आणि ते जे आन्सर आहे तर ते आन्सर येतं जवळपास 3.92 स्क्वेअर सेंटीमीटर. तर असा एक आन्सर याचं फायनल येऊन जातं. तुम्ही यामध्ये हे आन्सर करेक्ट, म्हणजे जर समजा पॉईंट मध्ये थोडाफार बदल जरी झाला तरी सुद्धा चालतो. असं काही नाही की तुमचं हेच यायला पाहिजे. 3.93 होऊ शकतं, 94 होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. तर ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे तर ही या ठिकाणी तुम्ही काढू शकता. यानं काही तुमचे मार्क्स कमी होणार नाही. तर अशा पद्धतीनं एरिया ऑफ अ सेक्टर जो आहे तर तो तुम्ही फाइंड आउट करू शकता कोणत्याही सर्कलचा.